बाप काय असतो याचं गोड उदाहरण म्हणजे नारळ. नारळ हा बाहेरून कणखर जरी असला तरी अमृतासारखे गोड पाणी देणारा हा नारळ असतो. त्याच पद्धतीने बाप बाहेरून जरी कणखर असला तरी अमृतासारखं आतून गोड पाणी देणारा हा बाप असतो. एक चित्र मागे सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल झालेलं होतं. त्या चित्रामध्ये दोन व्यक्ती होते. एक होती आई आणि दुसरा होता वडील बाप. आईने आपल्या लेकराला कमरेवरती पकडलेलं होतं आणि दुसऱ्या चित्रामध्ये बाप होता ज्याने आपल्या लेकराला खांद्यावरती पकडलं होतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू पिक्चर्स? या दोन चित्रांमधला फरक कोणता? तर तेव्हा मी क्लिअर कट लिहून दिलेलं होतं की आईने कमरेवरती यासाठी पकडलेलं आहे मुलाला, कारण आईला वाटते की जे मी पाहत आहोत ते माझा मुलगा बघेल. या आशेने त्या आईने कमरेवरती लेकराला पकडलं आहे. मात्र बापाने या उलट केलं. बापाने खांद्यावरती यासाठी पकडला कारण बापाचं कर्तृत्व मोठं आहे. बापाला वाटते आहे की जी मी पाहू शकत नाही ते सुद्धा माझा मुलगा माझी मुलगी बघेल. या आशेने बापाने मुलाला खांद्यावरती पकडलेलं आहे. म्हणून बापाचं कर्तृत्व मोठं आहे. छोट्या प्रसंगांना आठवणारी आई असते, मोठ्या प्रसंगांना आठवणारा बाप असतो. ठेच जर लागली आम्हाला तर आई ग हे मुखातून निघते, परंतु समोर जर मोठा साप जर दिसला आम्हाला तर बाप रे हा शब्द आमच्या तोंडून निघतो. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये बापाला महत्त्व मोठे आहे.